जर तुम्हाला थंडी वाजून ताप येत असेल, डोकं दुखत असेल, मळमळ उलटी होत असेल, अशक्तपणा वाटत असेल, थकवा जाणवत असेल, बॉडी पेन होत असेल, मसल पेन होत असेल, तर मित्रांनो तुम्हाला मलेरिया आजार झालेला असू शकतो. किंवा जर तुम्हाला मलेरिया आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड. घेऊनच भरारी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक नर्सिंग, म्हणजेच हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास. मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कसा कमी करावा याच्यावरती मी रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. तर मित्रांनो, आज आपण मलेरिया म्हणजे काय, मलेरिया कुठल्या डासाच्या चावण्यामुळे होतो, मलेरिया झाल्यावर कसा ओळखायचा किंवा मलेरिया झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसतात, या आजारात करण्यात येणाऱ्या तपासण्या, उपचार आणि मलेरिया झाल्यावर जर आपण योग्य वेळी निदान केले नाही आणि उपचार केले नाही तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, अशी सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. मलेरिया हा एक जीवघेणा आजार आहे. जेव्हा फिमेल अॅनाफिलीस डास आपल्याला चावते तेव्हा त्याच्या शरीरातील पॅरासाइट्स किंवा जंतू आपल्या शरीरात जातात आणि आपल्याला मलेरिया आजार होऊ शकतो. मलेरिया हा एक कॉमन आरोग्याचा प्रॉब्लेम आहे. 5 वर्षाखालील मुले किंवा प्रेग्नेंट महिलांना हा आजार होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात कुठल्या डासाच्या चावण्यामुळे आपल्याला मलेरिया आजार होत असतो. स्पेशली 4 प्रकारचे डास असतात. त्यामध्ये प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया आणि प्लाझ्मोडियम ओवेल हे 4 प्रकारचे डास आपल्याला जर चावले तर आपल्याला मलेरिया आजार होत असतो. पण त्यामध्ये प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम हा डास सर्वात जास्त चावतो किंवा या डासाचे इन्फेक्शन झालेले रुग्ण जास्त आढळून येतात. म्हणून आपण मलेरिया आजार होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता आपण पाहूयात मलेरिया आजार कसा होतो. जेव्हा एखादा फिमेल अॅनाफिलीस डास आपल्याला चावतो, त्या डासाच्या शरीरातील पॅरासाइट्स किंवा जंतू आपल्या शरीरात जातात आणि आपल्याला मलेरिया आजार होत असतो. आणि दुसरा डास जर त्याच इन्फेक्टेड पर्सनला जर चावला आणि तो डास परत दुसऱ्या व्यक्तीला जर चावला तर त्या व्यक्तीला मलेरिया आजार होत असतो. किंवा जर एखाद्या व्यक्तीला मलेरियाचे जंतू त्याच्या शरीरात नसेल पण तो एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला चावला तर त्या पेशंटच्या शरीरातील जंतू त्या डासाच्या शरीरात जातात आणि तो डास जर तिसऱ्या व्यक्तीला चावला तर त्या तिसऱ्या व्यक्तीला मलेरिया आजार होण्याचा धोका असतो. अशा प्रकारे आपल्याला मलेरिया आजार होत असतो. जेव्हा एखादा प्लाझ्मोडियम पॅरासाइट आपल्याला चावतो किंवा मलेरियाचा डास आपल्याला चावतो तेव्हा त्या डासाच्या शरीरातील जंतू आपल्या शरीरात जातात, रक्तामध्ये जातात आणि आपल्या रेड ब्लड सेल्स निकामी करतात, त्यांना डिस्ट्रॉय करत असतात. लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हर सेल डिस्ट्रॉय करत असतात, लिव्हरला इन्फेक्शन करत असतात, ब्रेन पर्यंत जाऊन ब्रेन निकामी करण्याचा धोका असू शकतो. म्हणून आपण मलेरियाचा प्रतिबंध करणे किंवा मलेरिया झाल्यावर लवकरात लवकर तो आजार ओळखून त्या आजाराचं निदान करणं गरजेचं आहे आणि योग्य तो उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण योग्य वेळी टाळू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात मलेरिया आजाराचं ट्रान्समिशन कसं होत असतं किंवा या आजाराचा संसर्ग कसा होतो. जेव्हा फिमेल अॅनाफिलीस डास आपल्याला चावत असते तेव्हा त्या डासाच्या शरीरातील पॅरासाइट्स किंवा जंतू आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्याला मलेरिया आजार होत असतो. किंवा एखाद्या पेशंटला जर आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करत असाल किंवा रक्त संक्रमण करत असाल तर त्या रक्तामध्ये जर मलेरियल पॅरासाइट असतील किंवा मलेरिया पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाचं जर ब्लड दुसऱ्याला देण्यात आलं तर त्या व्यक्तीला ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे आपल्याला मलेरिया होऊ शकतो. म्हणून ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना व्यवस्थित सर्व तपासण्या केलेल्या आहेत का हे बघणं आपलं कर्तव्य आहे. परंतु ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे आतापर्यंत मलेरियाचे खूप कमी केसेस आढळून आलेले आहेत किंवा रेअरली ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे मलेरिया झालेला दिसून येत आहे. किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटमुळे हे आपल्याला मलेरिया होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला जर मलेरिया आजार झालेला असेल आणि त्याचा अवयव दुसऱ्याला जर दिलं गेलं असेल तर रिसिव्हरला मलेरिया होण्याचा धोका असू शकतो. किंवा जर गर्भावस्थेमध्ये जर आईला मलेरिया झालेला असेल तर गर्भावस्थेमध्ये बाळाला पण मलेरिया होण्याचा धोका असतो. म्हणून मलेरियाची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. किंवा मलेरियाचे साइन अँड सिम्पटम्स किंवा चिन्ह लक्षण जर दिसून येत असेल तर योग्य वेळी रोग निदान आणि उपचार अत्यंत महत्वाचा आहे. तर आता आपण पाहूयात मलेरिया होण्यासाठी काय काय रिस्क फॅक्टर्स किंवा धोके आहेत ते आपण पाहूयात. जर आपण मलेरिया असलेल्या प्रादुर्भाव भागात जर राहत असाल किंवा प्रोटेक्शन व्यवस्थित नसेल, नेट प्रोटेक्शन नसेल, डास खूप जास्त प्रमाणात असेल किंवा पाणी साठलेलं असेल किंवा अस्वच्छ वातावरण असेल, ह्या सर्व कारणांमुळे आपल्याला मलेरिया आजार होऊ शकतो. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी खूप कमी प्रमाणात असेल अशा व्यक्तींना मलेरिया आजार लवकर होऊ शकतो. म्हणून आपली इम्युनिटी वाढवणं खूप गरजेचं आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी चांगली झोप, विश्रांती, चांगला आहार, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि चांगलं पाण्याचं प्रमाण ह्या सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्ही व्यवस्थित तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता आणि वेगवेगळ्या आजारांना आणि मलेरिया आजारांना आपण प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात मलेरिया आजार झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणं दिसतात किंवा आजार ओळखायचा कसा. ज्या व्यक्तींना फिमेल अॅनाफिलीस डास चावून मलेरिया आजार झालेला आहे अशा व्यक्तींना खूप थंडी वाजून ताप येतो, डोके दुखतं, मसल पेन होतात, बॉडी पेन व्हायला लागतं,
अशक्तपणा वाढतो, मळमळ, उलटी अशा प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येतात. ज्या व्यक्तींना फिमेल अॅनाफिलस डास चावून मलेरिया आजार झालेला आहे अशा व्यक्तींमध्ये फीवर पॅटर्न दिसून येतो. म्हणजे अशा व्यक्तींना खूप थंडी वाजते, नंतर ताप येत असतो आणि ताप आल्यानंतर घाम येत असतो. म्हणजेच त्याला कोल्ड स्टेज, हॉट स्टेज आणि स्वेटिंग स्टेज अशा प्रकारे त्यांना वेगळ्या प्रकारचा फीवर पॅटर्न दिसून येतो. जर एखाद्या व्यक्तीला थंडी वाजून ताप येत असेल, नंतर घाम येत असेल, नंतर ताप उतरून जात असेल, तर मित्रांनो आपल्याला मलेरिया आजार झालेला आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मलेरिया आजार झालेला लक्षात आल्याबरोबर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं निदान करून योग्य उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. जर मलेरिया आजाराचे योग्य वेळी उपचार केले नाही तर आपल्याला सेरेब्रल मलेरिया, सिव्हिअर अॅनिमिया होऊ शकतो, मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊ शकतं, किडनी फेल्युअर होऊ शकते. सेरेब्रल मलेरिया होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जेव्हा मलेरियल पॅरासाइट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात तेव्हा मेंदूचं कामकाज बंद होऊन जातं किंवा आरबीसी वरती डिस्ट्रॉय करतात. आरबीसी डिस्ट्रक्शन होऊन आपल्याला सिव्हिअर अॅनिमिया होऊ शकतो. मलेरियल पॅरासाइट्स किंवा मलेरियाचे जंतू जर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांपर्यंत जर पोहोचले तर आपलं मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊ शकतं, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होऊ शकतो, म्हणजे आपल्या श्वासोच्छ्वास व्यवस्थित होऊ शकत नाही किंवा आपल्या फुफ्फुसाचं कामकाज थांबू शकतं. म्हणून या आजाराचा प्रतिबंध करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूयात मलेरिया आजाराचं रोगनिदान कसं करतात किंवा काय काय तपासण्या करण्याची गरज असते जेणेकरून लवकरात लवकर रोगनिदान होईल आणि योग्य वेळी उपचार होईल. त्यानुसार मग पुढील कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळणं सोपं जातं. अशा रुग्णांचं पेरिफेरल ब्लड स्मिअर घेणं गरजेचं आहे. त्यानंतर रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट करणं गरजेचं आहे. देन पीसीआर टेस्ट इन ऍडव्हान्स लॅब्स. अशा प्रकारे सर्व तपासण्या जर आपण योग्य वेळी केल्यात तर योग्य वेळी रोगनिदान होईल आणि योग्य वेळी आजाराचा उपचार झाल्यावर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. तर मित्रांनो आता आपण पाहूयात मलेरिया आजार झाल्यावर काय काय उपचाराची गरज असते. हा आजार कुठल्या डासाच्या चावण्यामुळे झालेला आहे, पेशंटला किती सिव्हिअर सिम्पटम्स आहेत, काय काय त्रास होतोय, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुढील उपचार ठरत असतो. मलेरिया या आजारामध्ये क्लोरोक्विन, प्रामाक्विन आणि क्विनिन दीज आर द मोस्ट कॉमन मेडिसिन इन द मलेरिया. ह्या प्रकारचे मेडिसिन देण्याची गरज असते ऍज पर पेशंट कंडिशन किंवा कुठल्या पॅरासाइटमुळे या पेशंटला मलेरिया झालेला आहे हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन मेडिसिन चूज करत असतात. मलेरिया झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विन, प्रायमाक्विन आणि क्विनिन हे मेडिसिन देण्याची गरज असते ऍज पर पेशंट कंडिशन किंवा कुठल्या स्पीसीजमुळे मलेरिया झालेला आहे सर्व गोष्टी लक्षात घेऊन मेडिसिन चूज करण्याची गरज असते. काही मलेरियल पॅरासाइट्स मध्ये क्लोरोक्विन या मेडिसिनमुळे रेझिस्टन्स डेव्हलप होत असते, म्हणून कॉम्बिनेशन थेरपी देणे अत्यंत गरजेचं असतं. तर मित्रांनो आतापर्यंत आपण मलेरिया म्हणजे काय, मलेरिया कुठल्या डासांच्या चावण्यामुळे होतो, मलेरिया झाल्यावर काय काय उपचाराची गरज असते, आता आपण पाहूयात मलेरिया आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा या आजाराचा आपण प्रतिबंध कसा करू शकतो. मलेरिया आजार होऊ नये म्हणून आपण दारे खिडक्या लावून ठेवणं गरजेचं आहे, दारे खिडक्यांना जाळी लावणं गरजेचं आहे किंवा आपण मच्छरदाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. मलेरियाचे डास चावू नये म्हणून फुल हाताचे कपडे घालणं गरजेचं आहे. त्यासोबतच घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरातील स्प्रे मारणं गरजेचं आहे जेणेकरून मलेरियाचे डास मारले जातील किंवा त्याची उत्पत्ती कमी होईल, म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्या घरातील किंवा घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, घरासभोवताली पाणी साठवू न देणे, डबक्यांमध्ये पाणी साठवून त्या ठिकाणी मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होत असते, गटारांमध्ये पाणी साठवू न देणे, या सर्व गोष्टींमुळे मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते, त्यांची वाढ होते, त्यांचा विकास होतो आणि आपल्याला मलेरिया आजार होण्याचा जास्तीत जास्त धोका असू शकतो. म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणे अत्यंत महत्वाची आहे. काही देशांमध्ये मलेरिया विरोधी वॅक्सिनेशन डेव्हलप झालेलं आहे. जर आपल्याकडे जर वॅक्सिन अवेलेबल असेल तर आपण वॅक्सिन घेणं गरजेचं आहे जेणेकरून मलेरिया आजाराला आपण प्रतिबंध करू शकतो किंवा मलेरिया आजार झाल्यावर त्याची तीव्रता कमी होऊ शकते. म्हणून कुठल्याही आजाराविरोधी आपण वॅक्सिन घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो मलेरिया आजाराबद्दल लोकांना अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्व लोकांना या आजाराबद्दल अवेअर करणं गरजेचं आहे. हा आजार कुठल्या प्रकारे होतो, कुठल्या डासांच्या चावण्यामुळे होतो किंवा हा डास कसा डेव्हलप होत असतो, आपल्या घरांना जाळी लावणं किती महत्वाचं आहे किंवा गटारामध्ये पाणी साठवू न देणे किंवा तुंबू न देणे किती महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकारे पाणी साठवू न देणे, त्यामध्ये पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होत असते आणि त्या डासांच्या चावण्यामुळे आपल्याला मलेरिया आजार होऊ शकतो. म्हणून या आजाराचा प्रतिबंध करणं किंवा त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे किंवा जर कोणाला आजार झाला असता त्याचं रोगनिदान करणं गरजेचं आहे. वेळेवर जर रोगनिदान झाला तर व्यवस्थित उपचार होऊन वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. म्हणून आपण या आजाराबद्दल जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे. आपल्या भारत देशामध्ये मलेरिया आजाराबद्दल खूप अवेअरनेस आहे. लोकांना मलेरिया आजाराबद्दल माहिती असल्यामुळे आपण या आजाराचा आपण तीव्रता कमी करू शकतो किंवा आजाराचे आपण प्रतिबंध करू शकतो. म्हणून मित्रांनो लोकांमध्ये या आजाराबद्दल जनजागृती असणं, त्याचा अवेअरनेस असणं खूप महत्वाचं आहे. जर कोणाला मलेरिया आजार झालाच तर लवकरात लवकर रोगनिदान आणि उपचार करणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या घराच्या खिडक्यांना किंवा दारांना जाळी लावली आणि फुल स्लीव्ह कपडे घातले किंवा जर मच्छरदाणी वापरली तर आपण या मच्छरला चावण्यापासून आपण प्रतिबंध करू शकतो की आपलं घर स्वच्छ केलं, परिसर स्वच्छ केला आणि पाणी कुठेही साठवून न दिलं, गटारे तुंबून न दिली किंवा स्टॅग्नेटेड वॉटर म्हणजे जास्त पाणी साठवून राहिल्यामुळे त्या पाण्यामध्ये मच्छर
डेव्हलप होत असतात किंवा त्या मच्छर तिथे उत्पत्ती करत असतात. म्हणून आपण अशा प्रकारे जर काळजी घेतली तर आपण मलेरिया आजाराला लवकरात लवकर प्रतिबंध करू शकतो किंवा या आजाराचं कॉम्प्लिकेशन होण्यापासून आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, मलेरिया हा एक प्रतिबंधात्मक आजार आहे. हा आजार आपण व्यवस्थित टाळू शकतो. फक्त या आजाराबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस असणं गरजेचं आहे, जेणेकरून जर हा आजार झाला तर वेळेवर रोग निदान आणि उपचार जर केला तर या आजाराचं कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. म्हणून आपण या आजाराबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.